नमस्कार मंडळी. सो वाजले संध्याकाळचे जवळपास 7:30 आणि काल रात्रीपासून अन्वीचं थोडंसं पोट खराब झालेलं आहे, कारण वातावरणातही चेंजेस झालेत भरपूर आणि पाऊस सुरू झाला की हे प्रॉब्लेम थोडेसे लहान मुलांमध्ये येतात. तसं पाण्यामध्ये चेंजेस झाले की हे कॉमन प्रॉब्लेम आहे. त्यामुळे काल रात्रीपासून थोडंसं जाणवत होतं आम्हाला आणि आज दिवसभर तिने जास्तच त्रास दिलेला होता. त्यामुळे मग संध्याकाळी आम्ही 6:30ला घेऊन गेलो, कारण त्यावेळेला अजय फ्री होतो आणि हॉस्पिटल फक्त 7 वाजेपर्यंत असतो किड्सचं, जे पण जिथे आम्ही घेऊन जातो लक्ष्मीनगरला. सो अन्वी झाली तेव्हापासून तिथेच तिची ट्रीटमेंट सुरू आहे. तर नेहमी आम्ही सिंगल डॉक्टरकडेच प्रेफर करण्याचा नेहमी प्रयत्न करतो, कारण बॅक हिस्ट्री बाळाची माहिती असते त्यांना. सो रेफर करायला आणि खूप कमी मेडिसिनमध्ये ते ट्रीटमेंट करतात. सो नेहमी आम्ही तिथलंच जाणे कधी पण पहिलं रेफर करतो. जर ऑप्शन नसलं किंवा ते अव्हायलेबल नसले तर मग दुसरे डॉक्टर नागपूरला आहेतच अजून छान छान अवेलेबल. सो ॲक्च्युली आधी प्लॅन असं झालं की स्कूटीने जायचं, पण वेळेवर एवढं पाऊस सुरू होतं आणि वरून संध्याकाळची ट्रॅफिक एवढी जास्त की खूप जास्त रश असतो संध्याकाळच्या वेळेला. 6:30 ते जवळपास 8 वाजेपर्यंत भरपूर रश असतो. सो जाईपर्यंत भरपूर वेळ झाला आम्हाला. ऑलमोस्ट 7 वाजे पोहोचलो आम्ही हॉस्पिटल आणि येताना पण पाऊस सुरू होतो बऱ्यापैकी. सो आता घरी चाललो आम्ही रिटर्न आणि मेडिसिन घेऊन घेतले. जेवढे पण मेडिसिन्स होते यावेळेला अँटीबायोटिकच लिहून दिली होती, कारण तिने बराच त्रास दिला होता दिवसभर. ड्रिंक. सो चला भाऊ एन्जॉय करा. अन्वी तुझी बॉटल घे. अन्वी बॉटल पकड तुझी. नाही म्हणजे इकडे 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 डायपर घातली आहे. हो कधी लागतं ना. 2 नंबर आहे 2. हां हा फोन करते तर सांगते. नमस्कार मॅडम, मी वॉचमॅन बोलत आहे. वायरस मिळाला वाटते अन्वीला. काय म्हणते? मी बदमाश नव्हतो म्हणते, मी शांत होतो म्हणते, असे सांगते. काही विचार शांत होतो का? सगळीच पापडावरून चालत गेली होती गाडी सरळ. नाही, गाडी नाही, पायी पायी. कोण तिला मांडी घालून बस म्हणते. पण अशी बदमाशी नव्हती करत मी. गाडीवरून कोण पडला होता? तंगडी पकडायला. असे वस्तू नव्हतं पडत मी. पूर्ण पकड पॅकेट डायरेक्ट का? आता नाईटला देणे आहे का? फाईल वाचा दे. वाटलं तुला वारस पूर्ण फ्रीज मध्ये. ते तर नंतर जेवण झालं. 7:30 टॅबलेट ट्वाईससाठी आहे ना. टॅबलेट नाही आहे. इंजेक्शन. अच्छा. हाँ अन्वी आकर बरं अन्वी हे घे हे घे.
वन्स अ हे डे काय फॉर आहे? 5 days फॉर लूज मोशन. हे काय आहे हे बघ आता. पी गोड आहे ना, गोड आहे. अन्वीला पाठ होऊन गेलेला आहे दवाखान्यातला. मस्त Procedure. मांडी घालून बसली होती तिथे. प्रोसिजर, पहिले वजन, मग तुरु कॅबिन मध्ये. ते बघ मला आता मी अशी सर्च मारत होतो ना, तुम्हाला हा नाव दिसला म्हणून हा नाव पण किती पाहिलं आहे तर मागच्या वेळेसही हेच होते, फक्त त्याचा कलर रेड होता. मागच्या वेळेला मी आणलो नव्हतो का त्या फार्मसीतून. तर आयरनचं काही म्हणणे का तो म्हणजे थोडं नाव तुमचं वेगळं आहे. ते अन्वी, हे देऊ बेटा, हे खाते. ती झोपताना देशील, झोपताना देशील, तिला जेवण द्यावं लागेल आधी. दे मी खोलून. औषध आहे, औषध ते तयार करावं लागतं. मी हे बनवावं लागते टाकलं का झालं आता यार. हे असेल आपल्या इथे होती पण. फेकली नाही का नंतर येलो येते ना, ते एक लिमिट नंतर. तोही आहे त्याच्यात दोन्ही ते पाणी याच्यात टाकावं लागतं. म्हणजे वेगळा काढून वेगळ्या याच्यात. नाही नाही, ह्या बॉटलमध्ये. ते पावडर फॉर्म मध्ये आहे ना. हो ड्राय. आणि त्याला पूर्ण याच्यात ठेवावं लागतं, फ्रीजमध्ये. बाहेर नाही ठेवतात ते. तुझी तब्येत बरी नाही ना. कोणती तब्येत असं नाही आता नाही, मग खेळशील कशी? जेवण झाल्यानंतर खायची आहे ती. अँटीबायोटिक आहे ती. पहिले हे अन्वीला अन्न देशील. हा मग हा. हो. थांब, थांब, थांब. हा, 14.7 वजन. चांगला आहे, वेट आहे म्हणे डॉक्टर. दादाला कधी फोन आला? दादा कधी आला?